संगोबा ते वाघाची वाडी बोरगाव ते पाडळी रस्त्याचे 8 दिवसांमध्ये काम चालू न झाल्यास बोरगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला। देशाचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये प्रधानमंत्री सडक योजनेमधून संगोबा ते वाघाची वाडी हा रस्ता झाला होता। बोरगाव, घारगाव, पाडळी हा रस्ताही त्याच दरम्यान झाला होता। काटेवाडी तालुका परंडा इथं खडी क्रेशर असल्यामुळे 5 ते 6 ब्रास खडी घेऊन टिप्पर वाहतूक करत आहे, त्यामुळे संपूर्ण रस्ता उखडलेला आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाहीये। पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता आहे। मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक केली जाते आहे। शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होती आहे। या रस्त्याच्या धुळीने अनेक प्रकारच्या पाणी नागरिकांना श्वसनाचे गंभीर आजार होऊ लागलेले आहेत। प्रशासनाने जर 8 दिवसांमध्ये या रस्त्याचं काम चालू न केल्यास बोरगाव, वाघाची वाडी, दिलमेश्वर, पाचवड, काठेवाडी, तांदळवाडी, घारगाव, पाडळी, कोकरवाडी या ग्रामस्थांना बरोबर घेऊन रास्ता रोको बोरगाव या ठिकाणी करण्यात येणार आहे असा इशारा सुपनवर यांनी दिला। यावेळी बोरगावचे सरपंच विनय नन्नवरे, बाळासाहेब वाघ, देवीदास वाघ, गजानन महाराज, सुनील भोगल, आदेश भोगल, समाधान देशमुख, संजय गायकवाड, संभाजी डोले, काका भोगल, पप्पू मस्के, राजेंद्र भोज, राजेंद्र वाळुंजकर, अण्णासाहेब केसकर, किरण केसकर, प्रवीण होगले, जीवन होगले, रमेश होगले आदी जण उपस्थित होते। वरील इशारा एबीएन एक्सप्रेस न्यूजशी बोलताना अण्णासाहेब सुपनवर यांनी दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.